राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. लोकसभा अध्यक्षांनी 25 खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन. 6 महिन्यात सोने 20,000 रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता. माझे ग्रह फिरले, त्यामुळेच विरोधी बाकावरचे जे मित्र कालपर्यंत माझा आदर करत होते तेच आज माझ्यावर टीका करत आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे 15 ऑगस्ट रोजी लातूरमध्ये अनावरण. काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात लातूरसह नांदेड व आसपासच्या तालुक्यात निदर्शने. आता बातमीपत्र विस्ताराने. काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली आजही संसदेबाहेर काँग्रेसचं धरणं आंदोलन झालं आहे. भाजप सरकार घमेंडी आहे, त्यांच्यात मगरूरता आली आहे असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला आहे. याशिवाय नागालँडमधील शांतता करार होण्यापूर्वी केंद्र सरकारने आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश सरकारशी काहीही सल्लामसलत केलेला नाही, त्यामुळे पूर्वेकडील राज्यांच्या नागरिकांचा आवाज दाबला जात आहे असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या 25 गोंधळी खासदारांचं निलंबन केलं आहे. यामुळे संतप्त काँग्रेसने हे निलंबन मागे घेण्यासाठी एल्गार पुकारला आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी धरणं धरलं आहे. यामध्ये राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यासह सर्व बड्या नेत्यांचा समावेश आहे. तसंच सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनं आग्रह धरला आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपातील भाजपला घेरण्याची पुरती तयारी काँग्रेसनं केली आहे. सोने येत्या 6 ते 12 महिन्यात 20,000 पर्यंत खाली येऊ शकेल असे बुलियन बुलेटिन संशोधन अहवालात म्हटले आहे. दरवर्षी भारतात सरासरी 900 ते 1,000 टन सोन्याची आयात केली जाते. सोन्याची आयात कमी करण्यासाठी गोल्ड मोनेटायझेशन योजना लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे. सुवर्ण ठेव योजनेमध्ये ठेवीदाराला सोने परत करणे समाविष्ट राहील, तर मोनेटायझेशन स्कीम खाली दिलेले सोने भारतीय रुपयांमध्ये वठवता येऊ शकेल. यावेळी दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या 12व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण संमेलनाची घोषणाही करण्यात आली. 12वे भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्ण संमेलन 21 आणि 23 ऑगस्ट 2015 रोजी गोवा येथे भरणार आहे. या परिषदेत भारत आणि 20 अन्य देशातील 200हून अधिक कंपन्यांचे 530हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. माझे ग्रह बिघडले आहेत, त्यामुळेच विरोधी बाकावरचे जे मित्र कालपर्यंत माझा आदर करत होते तेच आज माझ्यावर टीका करत आहेत, माझा राजीनामा मागत आहेत, अशी मन की बात आज केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केली. IPLच्या माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप करत विरोधकांनी सुषमा स्वराज यांना पुरते घेरले आहे. सुषमा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधक एकवटले आहेत. यावरून संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या 25 खासदारांना 5 दिवसासाठी निलंबित करण्यात आल्याने वाद आणखीच चिघळला आहे. संसदेबाहेर आज तिसऱ्या दिवशी काँग्रेस खासदारांनी निदर्शने करत आपला निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा लोकसभेत आपली बाजू मांडून विरोधकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र माझं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही. 2 आठवड्यापासून सभागृहाचं कामकाज होऊ शकलेलं नाही. बहुतेक माझे ग्रहच बिघडले आहेत असे सुषमा स्वराज यांनी बोलून दाखवले. ललित मोदीला मी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. निर्णय प्रक्रियेत माझी कोणतीही भूमिका नव्हती. शिवाय शिफारस वा विनंतीही मी केलेली नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते निराधार आहेत. त्यामुळेच आज जरी माझ्यावर विरोधक आक्षेप घेत असले तरी नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल असे सुषमा स्वराज म्हणाल्या. लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आला असून त्याचं अनावरण 15 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सामाजिक नेते अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. पुतळा तयार करण्यासाठी 22.5 लाखाचा खर्च आला आहे. एकूण कामावर 56 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. 12 फुटाचा हा पुतळा राम सुतार यांनी साकारला आहे. याचं वजन 1 टन इतकं आहे. ब्रॉन्झ धातूमध्ये या पुतळ्याची घडण झाली असून अनावरणाच्या कार्यक्रमाला शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पंकजा मुंडे, शिवाजीराव पाटील निलंगेकर,
शिवराज पाटील चाकूरकर, उल्हास पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 10 ऑगस्ट पर्यंत पुतळ्याचं संपूर्ण काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात लातूरसह नांदेड व आसपासच्या तालुक्यात आज निदर्शने करण्यात आली. लोकसभेत गोंधळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन 5 दिवसासाठी असून त्यांच्या विरोधात देशभरातून काँग्रेस जन संताप व्यक्त करीत आहेत. आज लातूरच्या गांधी चौकात नगरसेवक विक्रांत गोसमंगुडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. आजचे दिनाचे काय झाले असा सवाल करीत लोकशाहीचे गळाघोटणे थांबवा अशा आशयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. हे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बाबासाहेब पाटील, विजय पारीख, गोविंद ठाकूर, सिद्धेश्वर घायगुंडे, धनंजय गाडेकर, जावेद मणियार, अखिल शेख, तरबेज तांबोळी, विजय लांडगे, मोहम्मद खान, परमेश्वर पवार, आसिफ पठाण, आयुब शेख, यशपाल कांबळे, सूरज गडदे, देविदास बारुळे, अल्ताफ शेख यावेळी उपस्थित होते. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी केला गदारोळ. उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांना पुरस्कारासाठी विचार करणार. पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडून देणाऱ्या ग्रामस्थांचा जम्मू काश्मीर सरकारतर्फे गौरव केला जाणार. राजनाथ सिंह. उधमपूरमध्ये पकडलेला अतिरेकी कासिम नव्हे तर मोहम्मद नावेद. नोव्हेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार. राजनाथ सिंह. हवामान अंदाज. आज 26 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 7 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 27 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअस राहील. आजचा सुविचार. काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळी मी ते शक्य करू शकतो असं म्हणून जातो. ऋचा चौधरी. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. लोकसभा अध्यक्षांनी 25 खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी काँग्रेसचे सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन. 6 महिन्यात सोने 20,000 रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता. माझे ग्रह फिरले त्यामुळेच विरोधी बाकावरचे जे मित्र कालपर्यंत माझा आदर करत होते तेच आज माझ्यावर टीका करत आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे 15 ऑगस्ट रोजी लातूरमध्ये अनावरण. काँग्रेसच्या 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात लातूरसह नांदेड व आसपासच्या तालुक्यात निदर्शने. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.